सर्वोच्च न्यायालयात शिवसेना चिन्ह आणि आमदार अपात्रता यावर सुनावणी सुरू आहे. गेल्या 2 दिवसांत ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्ह पुन्हा ठाकरे गटाला मिळतंय की काय याची चर्चा होत आहे. ही चर्चा सुरू असतानाच आपल्या दरेगावी गेलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रात्रीतून थेट दिल्ली गाठली. दिल्लीत ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संतोष. तुम्ही पाहताय थोडक्यात. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना कोणाची याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनं दिलंय असा टोला विरोधकांना लगावला. 60 आमदार निवडून देऊन जनतेनं निकाल दिला आहे. न्यायालयीन प्रक्रियेवर आणि लोकशाहीतील बहुमतावर आमचा पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी माध्यमांना दिली. शिवसेना नेमकी कोणाची यावरून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेवर आणि विरोधकांच्या टीकेवर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. शिवसेना कोणाची याचं स्पष्ट उत्तर महाराष्ट्रातील जनतेनंच आपल्या कौलातून दिलं आहे असं वक्तव्य त्यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना केलं. पूर्वी आमच्याकडे 40 आमदार होते. आज जनतेनं 60 आमदारांना निवडून दिले. नुकत्याच झालेल्या विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय. त्यामुळे जनतेच्या दरबारात शिवसेनेचा विश्वास सिद्ध झाला आहे असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे यावेळी असे म्हणाले की सरकार आणि मुख्यमंत्री घटनाबाह्य असल्याचा आरोप करणं ही विरोधकांची आता जुनी रिपीट कॅसेट झाली आहे. जेव्हा एखादा निर्णय त्यांच्या बाजूने लागतो तेव्हा ते न्यायालयाचं कौतुक करतात आणि निर्णय विरोधात गेला की न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोगावरच आरोप करतात. लोकशाहीत बहुमताला सर्वोच्च महत्त्व असतं. हे प्रकरण सध्या न्यायालयात असल्यानं त्यावर अधिक भाष्य करणं योग्य ठरणार नाही. परंतु आमचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर पूर्ण विश्वास आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटले. माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनंतर एकनाथ शिंदे तातडीनं सातारा दौरा आटोपून दरेगावातून मुंबईकडे रवाना झाले. त्यानंतर रात्रीतूनच ते दिल्लीला पोहोचले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज राजधानी दिल्लीत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. यावेळी एकनाथ शिंदेंसोबत ठाकरे गटातून फुटून बाहेर पडलेले 6 खासदार असतील आणि त्यांच्यासोबत शिंदे हे मोदींना भेटणार आहेत. त्यामुळं या भेटीत नेमकी काय चर्चा होते आणि पंतप्रधान मोदींकडून ठाकरे गट सोडून शिंदेंसोबत आलेल्या खासदारांना काय कानमंत्र दिला जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागणार. आता ही भेट शिवसेना पक्षाबाबत न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर होणार असल्याचंही बोललं जाते. सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी निर्णायक टप्प्यावर असून गेल्या 2 दिवसात ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या बाजूनं जोरदार युक्तिवाद केलाय. या युक्तिवादाच्या जोरावर शिवसेना पक्ष आणि चिन्ह पुन्हा ठाकरे गटाला मिळू शकतं अशी चर्चा सुरू झाल्या. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदींची भेट महत्त्वाची मानली जाते. या दोन्ही नेत्यांमध्ये पक्षाबाबत सुरू असलेल्या सुनावणीच्या विषयावर स्वतंत्रपणे चर्चा होऊ शकते. तसंच दिल्लीत झालेल्या जेनजीच्या आंदोलनानंतर देशभरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदी NDAच्या घटक पक्षांच्या नेत्यांची चर्चा करत आहेत. त्यामुळं आजच्या होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान मोदी एकनाथ शिंदेंकडून महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय. या खासदारांसह शिवसेनेच्या काही खासदारांनी नुकतीच गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. त्यानंतर आता ते पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. या बैठकीत शिवसेना खासदारांच्या मतदारसंघातील विकास कामांबाबत चर्चा होणार असल्याचं बोललं जाते. तसंच गेल्या महिनाभरापासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात ठाकरे गटातून आलेल्या 6 पैकी 2 खासदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळं आज होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंदे यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. पण सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवरच शिंदे मोदींच्या भेटीला गेले असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं नेमकं आज होणाऱ्या मोदी आणि शिंदेंच्या भेटीमध्ये काय चर्चा होईल याबाबत तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.